नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर. तर मित्रांनो, आपण हे अमृत पॅटर्न या पद्धतीनं सरकीची लागवड केलेली बघू शकता तुम्ही. हा 6चा पट्टा आहे, म्हणजे 6 फुटावर लावली, ही 4 फुटावर लावली, परत ही 6 फुटावर लावलेली. आणि याला पहिला खत आपण 10-26 दिलेलं आहे मित्रांनो. पहिलं खत हे आपण 25 दिवसाला दिलेलं आहे सरकी लावल्याच्या नंतर. तर याचं नियोजन असंच असतं मित्रांनो, जे आपलं पारंपरिक पद्धतीनं लावतोय आपण त्याच्यापेक्षा थोडं वेगळं असतं. कारण की याला पहिलं खत हे 25 ते 30 दिवसाला द्यावं लागतं. आणि पारंपरिक पद्धतीमध्ये कसं आहे, आपण कधी एखाद्या दिवस फुलीवर टाकतोय खत, एखाद्या दिवस सरकी उगून आली की ताबडतोब टाकून देतो. पण याच्यावरती तसं नाही. ह्या अमृत पॅटर्न पद्धतीमध्ये आपल्याला सरकी लावल्याच्या नंतर 25 ते 30 दिवसाला खत टाकावं लागतं. आणि खत टाकल्याच्या नंतर 2 ते 3 दिवसाला आपल्याला फवारणी करावं लागते. तर मित्रांनो, आपण काल याच्यावरती फवारणी केलेली आहे. तर फवारणीसाठी आपण याच्यामध्ये औषध जे अमृत पॅटर्न पद्धतीनं सांगितलेलं आहे त्या पद्धतीचे आपण याच्यामध्ये खताचा औषधाचा वापर केलेला आहे. औषध आपण काल इमिडा क्लोरोफाईड 17.5% याचा फवारा मारलेला आहे आपण काल. तर मित्रांनो, हे आपण 2 वर्ष अगोदर ह्या अमृत पॅटर्न पद्धतीनं लागवड केली होती. 2 वर्षानंतर आपण गेल्या वर्षी आपल्याकडे बैल बारदाना नसल्यामुळं आपण याची लागवड नव्हती केली मित्रांनो. कारण की याला कसं आहे माहिती आहे का, याचं बाकी सगळं नियोजन होऊ शकतं, पण जर थोडं किचकट म्हणजे याच्यामध्ये वखरणी डवरणी हे थोडं किचकट आहे. कारण की याच्यामध्ये काय आहे, 6च्या पट्ट्यामध्ये आपल्याला डबल डवरणी करावं लागते. आणि डबल डवरणी करण्यासाठी बैल थोडे चांगले पाहिजे. तर आपलं दुसरीकडे आमच्या बंधूकडं होते बैल गेल्या वर्षी, पण आपण नाही हे केलं. पण ह्या वर्षी आपण काय केलं मित्रांनो, आता आज आपण एक विकत आणणार आहोत. याला 13 इथं जू लागतंय, जाळं, ज्याला जू म्हणतात, जाळं म्हणतात. तर त्याचं नियोजन आपण करणार आहोत. आणि इथून पुढं तुम्हाला जेवढं समजा आपले खताचं आणि औषधाचं नियोजन या चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटेल. तर आपण आज 2 वर्ष अगोदर याच्यामध्ये लागवड केली होती. त्या वर्षी आपल्याला मित्रांनो 30 गुंठ्यामध्ये 12 क्विंटल कापूस झाला होता. ज्या शेतामध्ये आपण